नॅशनल टॅलेंट सर्च 2025 शहाद्यात यशस्वी. अब्दुल खालिक फाउंडेशनच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा शांततेत पार. सविस्तर वृत्त असे की असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स AMP यांच्या वतीने आणि अब्दुल खालिक एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित AMP नॅशनल टॅलेंट सर्च 2025 ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा शहादा शहरात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व शांत वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परीक्षा सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स तसेच सुफ्फा व इक्रा उर्दू स्कूल या 2 परीक्षा केंद्रांवर सुरळीतरित्या घेण्यात आली. परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आयोजकांनी विशेष काळजी घेतली. या यशस्वी आयोजनाबद्दल सर सय्यद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अल्हाज प्राध्यापक सय्यद लियाकत अली यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य माननीय सय्यद इफ्तेखार अली यांनी परीक्षेच्या संपूर्ण व्यवस्थापनावर स्वतः लक्ष ठेवत मोलाचे मार्गदर्शन केले. सुफ्फा व इक्रा उर्दू स्कूलचे अध्यक्ष माननीय बासित सय्यद यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत AMPच्या शैक्षणिक कार्याचे अभिनंदन केले. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनात अब्दुल खालिक फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री खलीक जसीम शेख यांनी AMPच्या शहरस्तरीय प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे परीक्षा अत्यंत सुरळीत व यशस्वीरित्या पार पडल्याचे AMPतर्फे नमूद करण्यात आले. परीक्षेच्या अंमलबजावणीत सय्यद शुएब SPOC सर सय्यद स्कूल आणि जव्वाद सय्यद SPOC सुफ्फा व इक्रा स्कूल यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच अब्दुल खालिक फाउंडेशनचे सदस्य साकेब शाह, आझम तेली, अल्तमाश बगवान, नुमान मंसुरी, आझम मिर्झा, रेहान खटीक व गुफरान अन्सारी यांनी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावत परीक्षेच्या यशात मोलाचे योगदान दिले. अशा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणवत्तेला योग्य दिशा मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी होते, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी अहमद शेख यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट.